माजली, थांबली जराशी तिची पावले, तिच्या स्वागताला स्वप्न थांबले, तिथे तोरणांची हसती फुले, जुळवत सूर मनांचे विणते सुरेल नाते, आनंदाच्या तालावरती जीवन गाणे गाते, एक नवे आभाळ पाहते जपून नाते अवघी, वादळ वारे कोसळताना हसून करते सलगी, पसंत आहे मुलगी पसंत आहे, पसंत आहे मुलगी पसंत आहे मुलगी. अरे आपल्या देव साखरीचंच पाणी पितोस ना, माझा फुसफुसतोस काय लोहाराच्या भात्यासारखा? अरे देवाचं मंदिर असतं आपलं शरीर, म्हणजे त्याची उपासना करावी, जोपासना करावी. एक सांगू का? लहान तोंडी मोठा घास घेतोय. बोल दादा, पालखीचा मान तुम्ही परत घ्या दादा. नाही, आता हा मान तुमचा. महाराजांच्या सेवेची संधी मिळाली आहे, त्याशी नाकारताय? जी जबाबदारी स्वीकारली आहे ती निभावण्याची ताकद बाळगा. पालखीचा मान परत करण्याचा करंटेपणा करू नका. सोपं नसतं हे निभावणं. चुकलो तर शिक्षा भोगण्याची तयारी सुद्धा ठेवावी लागते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही परिस्थितीत परंपरेशी तडजोड नाही. पुरे पुरे निघा आता, पुरे जा आता जा. खूप पश्चाताप झाल्याची ही नाटकं बंद करा म्हणाव. आधी जबाबदारीपासून पळायचं आणि मग हे असं वागून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. पुनर्वसू मुद्दाम नाही चुकवणार पालखीची वेळ. काहीतरी घडलं असेल. मला कारणांशी काहीही देणं घेणं नाही रामचंद्र. पिढ्यानपिढ्या पालखीचा मान आपला होता. तो हा पुनर्वसू वेळेवर न आल्यामुळे दुसऱ्याकडे द्यावा लागला, एवढंच कळतं मला. हाय हाय विशाखा, तू अचानक? अगं अचानक म्हणजे काय, यावंच लागलं मला. अगं उर्मी, कॉलेजमध्ये सगळीकडे हेच डिस्कस करतायत. मी ऐकलंय तर खरं आहे का गं उर्मी? हो खरं आहे. मी परत देणार आहे स्कॉलरशिप. कारण असं खोटं बोलून ओळख काढून मिळवलेली स्कॉलरशिप मला आवडणार नाही. अगं पण उर्मी, इनफ विशाखा, मला अजून एक चर्चा नको आहे यावर. ओ मॅडम, मी काय सांगते आधी ऐकून तर घ्या. तेच ऐकून बोर झालंय मला. अगं उर्मी, स्कॉलरशिपचं जाऊ दे. मला सांग, तू वासूशी का बोलत नाहीयेस ग? कारण तो चुकलाय. उगाच आगाऊपणा केला त्याने. कम ऑन उर्मी, अगं आगाऊपणा कसला आलाय त्यात? हे बघ, ही जस्ट वॉन्टेड टू हेल्प यू. पण का? काय गरज आहे? तू आता ओव्हर ऍक्ट करतेस. नाही अगं, तू आत्ता ओळखायला लागलीस वासूला. पण अख्ख्या कॉलेजला माहितीये की मित्रांची मदत करायला तो काहीही करू शकतो. वासू तुला वाटतो ना तसा मुलगा नाही उर्मी. तुला स्कॉलरशिप मिळावी इतकं साधं सरळ इंटेन्शन होतं ग त्या बिचाराचं. अगं पण किती तमाशा केलेस ग तू उर्मी. एनवेलप फाडून त्याच्या तोंडावर फेकायची काय गरज होती तुला? ते तुला कोणी सांगितलं? कॉलेजमध्ये चर्चा आहे आणि आता सगळ्यांना माहितीये की तू त्याचा कसा इन्सल्ट केलास. स्कॉलरशिप ठेवायची की नाही हे यू डिसाइड. पण मला वाटतंय वासू चुकला नाही एवढं. म्हणजे असं खोटं बोलून स्कॉलरशिप मिळवणं बरोबर आहे असं म्हणायचं का तुला? कम ऑन उर्मी. अगं तू आणि तुझे फंडे ना मला तर काही कळतच नाही. उर्मी, अरे अगं मला देवळात सोडायला येतेस ना? काय कसली चर्चा चालली आहे? स्कॉलरशिपची ना? हो आजी. हिच्या स्कॉलरशिपचं केवढं कौतुक आम्हाला. दृष्ट काढा, नवस करा, पण ही आपली निघाली स्कॉलरशिप परत करायला झेंडे घेऊन. बरं, तयार आहे मी, 5 मिनिटात ये.
तूच मला तुझ्या घरचा किस्सा सांगितला होतास ना, तुझा बाबांचा आणि आजीचा कसा वाद झाला होता दृष्ट काढण्यावरून. हो. मग काय सांगून समजूत काढली होतीस तू बाबांची? मी म्हटलं त्याला की अरे आजी हे सगळं का करते ते बघ ना, तिची भावना यू सेड इट उर्मी. अगं तुला स्कॉलरशिप मिळावी म्हणून वासूने वाटेल तितका आगाऊपणा केला, करेक्ट. अगं पण तू सुद्धा त्याची भावना बघ, इंटेन्शन बघ. थिंक अबाउट इट बेबी. चल मी निघते. बाय. वासू दिवसभर इथेच बसून आहेस तू, काहीतरी खाऊन घे बरं. नाही नको. हे घाबरू नकोस, खाऊन घे गपचूप. कालपासून उपाशी आहेस तू. मी दादांना घाबरलोय म्हणून इथे उपाशी बसलो नाहीये. वासू मी चुकलोय. माझ्यामुळे मान खाली गेली तुम्हा सर्वांची. त्यांची चूक नाहीये, चूक माझी आहे. मला शिक्षा व्हायलाच हवी. जोपर्यंत दादा माझ्याशी बोलणार नाही तोपर्यंत मी ही शिक्षा घेणार. अरे काहीच नाहीये तुझ्या पोटात, तुला कळतंय का? ती माई ती काही बोलत नाही, पण तिलाही काळजी आहेस ना तुझी. नाही नको प्लीज, मला घेऊ दे ही शिक्षा. वासू इकडे बघ माझ्याकडे. काय झालंय? खरं खरं सांग, काय झालंय? तू काहीतरी लपवतोयस माझ्यापासून. का येऊ शकला नाहीस तू पालखीच्या वेळेत? भाऊ. वासू तू मला सांगू शकतोस, मला सांगायला काहीच हरकत नाहीये. तुला पादुकांची शपथ, आता खरं खरं सांग काय झालंय ते. मी प्रेमात पडलो. काय? हो भाऊ. दिस स्कॉलरशिप मीन्स अ लॉट टू मी. मला मिळवायचीच आहे. मिळेल ना तुला, का नाही मिळणार? अगं उर्मी तू सिलेक्ट झालीस. काय? अगं हो, तुला स्कॉलरशिप मिळाली. डोंट ट्राय टू बी इनोसेंट मिस्टर पुनर्वसू. काय गरज होती माझ्या स्कॉलरशिपसाठी वर्दे सरांकडे बोलायची? मी नाही घेणारी स्कॉलरशिप आणि मी तुला कधीच माफ करणार नाही. कधीच नाही. रागवली ती माझ्यावर, चुकीचा अर्थ काढला तिने. हे सगळं नंतर, तुला कळतंय का? ते सगळं नंतर. तू आधी मला सांग, हे सगळं तू दादांना सांगू शकणार आहेस का? कसं शक्य आहे ते? हिम्मतच नाहीये माझ्यात. आणि आता तर ते माझ्याशी बोलतही नाहीये. भाऊ बोलतील ना ते माझ्याशी, करतील ना मला माफ? वासू मी काय उत्तर देणार? अरे मला ना मला तर कळतच नाहीये या क्षणी काय करावं ते. अरे पण मग काय करू मी? म्हणजे दादांची माफी मागून तिला विसरून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही माझ्याकडे. मला सांग, नाव काय रे त्या मुलीचं? नाव सांगून तरी काय उपयोग आहे? संपलंय आता सगळं. नाही नाही बघ उर्मी, मला तुझं म्हणणं काही कळतच नाही बघ. अगं तो मुलगा, काय त्याचं नाव, पुनर्वसू, हा तो चुकीचं वागला असं तुझंच म्हणणं होतं ना ग? हो. अरे त्याचं वागणं मला पटलंच नाही आणि मला तर त्याचा खूप रागही आलाय. पण बाबा याच रागाच्या भरात मी त्याच्याशी खूप चुकीचं वागले नाही येणार आहे. आणि अचानक तुला हे असं का वाटायला लागलंय? विशाखाशी बोल. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की पुनर्वसूमुळे हा सगळा स्कॉलरशिपचा घोळ झाला. त्यामागे त्याचं इंटेन्शन खराब नव्हतं. हो, मैत्री खातर केलं असेल त्याने जे काय केलं ते. काय बोलतेस तू सीमा? आज त्यानं ओळख काढून घेतली आणि काम करून घेतलं, उद्या मैत्री खातर चोरी करायला सांगेल.
हे बघ, तू नेहमी सारखं टोकाचं बोलू नकोस हा. हे बघ उर्मी, हे सगळं त्याने तुझ्या आनंदासाठी केलं असेल. अगं त्याला माहित नसेल की तुला नाही आवडणार हे. कुठल्याही सामान्य मुलीला स्कॉलरशिप मिळाल्यावर जसा आनंद झाला असता तसा तुलाही झाला असता असं वाटलं असेल त्याला. मला तर विशाखाचं म्हणणं पटतंय. म्हणजे मला असं वाटतं तू भेट त्याच्याशी आणि बोल. हा, हे मला पटतंय बरं का उर्मी. काय आहे, संवाद टाळून प्रॉब्लेम सुटत नाहीत ग, उलट ते वाढतच जातात. आणि आम्ही फक्त सल्ला देतोय तुला, निर्णय तुलाच घ्यायचा आहे. अरे मी इथे बोलत काय बसली आहे, मला स्वयंपाक करायचा आहे. आई येतील देवळातून आत्ता. हे बघ, उगाच फार विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस अजिबात. जे तुझ्या मनाला पटतंय ना तेच कर. माई, लाडू उरलेत ते नंदूच्या आईला देऊ? हो, देऊन टाक. माई, त्या लाकडी कपाट्याची चावी हवी होती. चांदीच्या समया परत ठेवायच्या आहेत. शिक्षा करून घेतोय स्वतःला. काही खायलाच तयार नाही आहे माई तो. मी तर आता काय बोलू आणि कुणाला बोलू तेच कळत नाहीये मला. दादा बोलतील ना ग त्याच्याशी. 2 दिवस होत आले आहेत असा उपाशी बसून येतो. दादांना माहिती तरी आहे का? नाही, पण चूक वासूची आहे. त्यांना मी कोणत्या तोंडानं सांगू वासूशी बोलायला? मला तर आता बघवत नाहीये त्याच्याकडे. अगं पण त्याला काही झालं तर? दादांनी बोलायला हवं त्याच्याशी. नाही बोलणार ते. 2 दिवस झाले, माई तरी कुठे जेवल्या? माई, माई, अहो अहो, हा, पुनर्वसू भाऊजी तुम्हाला काही बोलले का की ते पालखीला का उशिरा आले? आता झालं ते झालं. हे बघ, कारण काही असो पण वासूची ही अवस्था काही बघवत नाहीये माझ्याच्याने. पण मग तुम्ही दादांना सरळ जाऊन सांगा ना. पण चुकी तर त्याने केलीच आहे ना. म्हणजे कितीही आणि काहीही झालं तरी तुम्ही दादांना जाऊन नाही सांगणार हे कबूल करा. ज्या मुलीसाठी इतकी मोठी शिक्षा भोगतोयस तू वासू, त्या मुलीला त्याची कल्पना तरी आहे का? अरे न मुँह छुपा के जियो और न सर झुका के जियो, गमों का दौर भी आए तो मुस्कुरा के जियो. काय गाणी आहेत मध्ये, जुनी काय शब्द आहेत बघ ना, काय मस्त वाटतात कानाला. नाही ते काय तुमची ती हल्लीची गाणी काय ती काय, तूने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार टन टन, कसले टन आणि दिल में कधली घंटी. डोक्यात घंटी नाही घण वाजतात असे घण घण गाणे. आणि आणि कुठलं ते गाणं का, हा ते ले 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 सेल्फी ले ले रे ले 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 ले. कोण ले ले, कुठला ले ले, तुमची सेल्फी कशाला घेतो बाबा? अरे सेल्फी ले आडनाव नाही येते कोणाचं. ओ आडनाव नाही होय, मला काय वाटलं की ते आडनाव आहे आणि तो आता सेल्फी घेणार म्हणून. बघ आई, आई ये मेरी माँ, काय आई आहे, आई ये म्हटल्यानंतर आली लगेच. आत्ताच यायचं ठरलं होतं ना. हे घे पोहे, छान गरम गरम म्हणलेत. पोहे काय, थालीपीठ ठरलं होतं ना. हे तू गप रे, माझ्या नातीला काय आवडतं ते मला चांगलं माहितीये. एक मिनिट, काय चालू आहे मगाचपासून? ठरलं होतं ठरलं. अच्छा, म्हणजे तुम्ही काय प्लॅन केला होता का हा सगळा? अरे बापरे, म्हणजे आज काय अगदी कट्टर
एनिमी टीम्स मधली 2 लोक एकत्र कशी काय? तुझ्यासाठी. किती काळजी करता तुम्ही माझी? नाही म्हणजे किती जपणार आहात? तुझं असं पडलेलं तोंड बघवत नाही आम्हाला. हे आणि असं रडू बिडू नकोस. आजी खरं तर ना मलाच कळत नाही माझं काय होतंय ते. तू आता विचारच करू नकोस. आणि ते पोहे खा ना, छान गरम गरम आणलेत, आणि याला चव सुद्धा देऊ नकोस. बोल रे तिच्याशी. हे उर्मे, तुझ्या मनात आहे ना नक्की काहीतरी गोंधळ चाललेला आहे, हो ना? हे बघ, तुझ्या मनात त्या पुनर्वसूबद्दल अजूनही तेवढाच राग आहे की मग आई म्हणते ते पटले तुला? नाही, पटलं असेल ना तर खरंच एकदा जाऊन भेट त्याला आणि बोल त्याच्याशी. हो अरे, म्हणजे मलाही वाटतंय मी एकदा बोलावं पुनर्वसूशी. आहे ना, वाटतं ना तुला बोलावं? हा मग बोल ना. हा, आणि त्याच्या अगोदर एक काम कर, हे जे पोहे आहेत ना हे संपव, नाही तर मग मी संपवेन ते. हा, खाऊन टाक. हा. वासू, हे बघ दूध तरी घे थोडस. नकोय मला. अरे मग चल झोप आता. किती हाल करून घेणार आहे स्वतःचे. मला दादांशी बोलायचंय. अरे मग उठ, जा आणि बोल त्यांच्याशी. अगं पण ते बोलणार आहेत का माझ्याशी? नाही बोलणार ते. अरे मग असाच इथे बसून राहणार आहेस का ते तुझ्याशी बोलेपर्यंत? हो, मी इथेच असाच बसून राहणार आहे. मला तुझी अवस्था बघवत नाहीये आता. नाही अगं, नको काळजी करूस तू. महाराजांच्या पादुका आहेत ना इथे, आणि दादांना पण माहितीये मला त्यांच्याशी बोलायचंय. मी वाट बघायला तयार. अरे अरे ऐक माझं. माई, तू जाग आणि झोप. मी नाही आणणार इथून. पंचा, मी काय म्हणते, पुनर्वसूशी बोलून घ्या ना एकदा. 2 दिवस झाले त्यांनी काही खाल्लं नाहीये. पादुकांजवळ बसू नये नुसता. ती शिक्षा होती त्याची. पण 2 दिवस झाले आता. तुम्ही जरा बोला ना त्याच्याशी. तरुण वय, आपणच समजून घ्यायला हवं. तो चुकला तरी मान्य आहे, चूक त्याची होती, पण शिक्षाही घेतली ना त्यांनी आता. मला वाटतं त्याला शिक्षण पूर्ण करू द्यावं. काहीच महिने तर बाकी आहेत, नाहीतर आयुष्यभर खंत लागून राहिलो त्याच्या मनाला. ठीक आहे, करू दे त्याला शिक्षण पूर्ण. पण एक अट आहे. अट? अहो अहो, मी काय म्हणत होते, म्हणजे ऐका ना. आहे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की
शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुण्याला परत जायचंय ना तुम्हाला? जा, खुशाल जा. अगदी आत्ता गेल्यात आणि काही महिने घरी परत आलाच नाही तरी तक्रार नसेल आमची. पण जाण्यापूर्वी या समाधीसमोर आम्ही म्हणतोय तशी शपथ घ्यावी लागेल. शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही म्हणू त्या मुलीशी लग्न कराल आणि मठाच्या सेवेसाठी वाहून घ्याल स्वतःला. आत्ता या पादुकांसमोर शपथ घ्या. शिक्षण पूर्ण करायचं असेल तर आम्ही म्हणतोय तशी शपथ घ्यावी लागेल. मी महाराजांच्या पादुकांची शपथ घेतो. शिक्षण पूर्ण झालं की लग्न करेन आणि आयुष्यभर मठाची सेवा करेन.